काय नाव आहे परिवाराचं? सवाल हा? कपूर खमारजी सवाल हा? कपूर गुंजाजी सवाल विश्ववंदनीय विश्व शांतिदूत महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्धांनी 2568 वर्षापूर्वी सुआख्यात केलेला सुस्पष्ट केलेला सरळ मार्गी निब्बाणगामी निब्बाण अशा परम सुखाकडे घेऊन जाणारा अविरतपणे अथकपणे न थकता 45 वर्ष सतत भ्रमंती करून या सद्धम्माचा जो प्रचार केला, जो भगवंताचा सद्धम्म आदि कल्याणकारी आहे, मध्यही कल्याणकारी आहे आणि अंतिमही कल्याणकारी आहे, बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय असा हा सद्धम्म ज्याप्रमाणे ऊस हा एखादा ऊसाचं उदाहरण जर घेतलं तर ऊस हा शेवटपासून म्हणजे ऊसाच्या जे झाड आहे त्या ऊसाचं झाड जे कसं आहे त्या ऊसाच्या टोकापासून तर खालच्या बुंध्यापर्यंत जसा ऊस हा गोड आहे त्याचप्रमाणे भगवंताचा हा सद्धम्म आधी कल्याणकारी आहे, मध्यही कल्याणकारी आहे. आयतीला सोबत घ्या, तिकडे पाहू नका तुम्ही. जे काय आपण धम्म ऐकतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं. तर भगवंताचा धम्म कसा आहे? आधी कल्याणकारी, मध्य कल्याणकारी आणि अंतिमही कल्याणकारी आहे. लक्षात तुम्हाला? तर भगवान बुद्धांचा हा जो सद्धम्म आहे, या सद्धम्माचा जो भिक्खू संघ आणि भिक्खुणी संघ, या भिक्खू संघानी आणि भिक्खुणी संघानी जगभर बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे जगामध्ये बुद्धाचा धम्म जर कोणी त्याचा प्रचार प्रसार केला असेल, जगभर बुद्धाचे विचार, बुद्धाचा विचार जर कोणी पेरला असेल तर तो भिक्खू आणि भिक्खुनींनी. म्हणजे तथागत बुद्धांचा हा जो धम्म प्रचार आहे हा किती महत्वाचा आहे, हा जगाच्या कल्याणाचा किती महत्वाचा आहे, हा उद्देश समोर ठेवून तथागत बुद्धांच्या भिक्खू संघांनी सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये सम्राट कनिष्क म्हणजे बौद्ध सम्राट अशोक म्हणा किंवा मग बौद्ध सम्राट कनिष्क, बौद्ध सम्राट हर्षवर्धन आणि बौद्ध सम्राट म्हणजे गुप्त राजे आहेत किंवा मग सातवाहन सम्राट आहे. तर अशा बौद्ध सम्राटांनी देश आणि परदेशामध्ये भिक्खू आणि भिक्खुनीला पाठवून बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. भगवान बुद्धांचा भगवान हा शब्द म्हणजे भगवान हा शब्द केवळ बुद्धाला प्रयोजित आहे. भगवान कोणालाही म्हटल्या जात नाही. एखाद्या काळ्या दगडाला शेंदूर लावला किंवा शेंदूर फासला किंवा त्याला हार लावले किंवा त्याला सजावट केली किंवा त्या दगडाची मूर्ती बनवून एखाद्या मंदिरामध्ये तिची स्थापना केली किंवा त्या दगडावरती एखादी मंदिर उभारलं आणि त्या मंदिरावर तो दगडाची मूर्ती म्हणा किंवा तो दगड जरी ठेवला किंवा दगडाची मूर्ती जरी बनवली आणि ती मूर्ती कितीही आकर्षित असली आणि कितीही सुंदर असली, तो दगडाचा देव असला किंवा मूर्तीच्या रूपातला जरी देव असला तरी त्याला भगवान म्हटल्या जात नाही. समजलं का? दगड तो दगडच आहे. तो तुम्ही शेंदूर लावा की काही लावा. तर भगवान कोणाला म्हटल्या जातं? भगवान आजकाल लोक कोणालाही म्हणतात है ना. फलाना भगवान, फलाना भगवान, हा भगवान, तो भगवान, हा भारी भगवान. भगवान हा शब्द बौद्ध धर्मातला आहे. तो लोकांना चोरून नेला आणि कोणताही एखादी दाढी वाढवलेला, पिकली दाढी वाढलेली आहे, दाढी मिशी वाढलेली आहे, त्याचे केस जटा वाढलेला आहे, तो उघडा नागडाही राहतो, कसाही वागतो आणि कोणाही महाराज, बुवा, बाबा, कुठलाही पंडित आणि कुठल्याही व्यक्तीला भगवान हा शब्द लोक नाव ठेवतात, है की नाही. दुसरी गोष्ट, कोणालाही भगवान हे नाव लावतात. मग ते तुम्हाला माहितच आहे, है की नाही. हा भगवान, तो भगवान सांगायची गोष्ट नाही तुम्हाला.
तर भगवान हा शब्द कोणालाच लागू शकत नाही, परंतु बौद्ध धर्मामधला हा शब्द त्याला आवडला, त्यानं चोरून नेला आणि मग तो भगवान शब्द जोडला, मग त्यानं आपापल्या देवी देवताशी. समजलं ना तुम्हाला? समजलं? राम भगवान, कृष्ण भगवान वगैरे. भगवान हा शब्द फक्त बुद्धालेच लागते, म्हणून आपण काय म्हणतो? तथागत भगवान बुद्ध. तर भगवान बुद्ध, भगवान हा शब्द बुद्धासाठीच आहे, तो बौद्धांचा शब्द आहे, तो पालीतला शब्द आहे, धम्मलिपीतला शब्द आहे, पण त्यांनी चोरला. आपल्याला असं वाटते जसे त्याचे भगवान आहे तसाच आमचा भगवान बुद्ध आहे, असं आहे का? जसे त्यांचे भगवान आहेत 33 कोटी भगवान, हा भगवान अलाना भगवान पलाना भगवान, तसाच आमचा बुद्ध भगवान. तर भगवान हा शब्द कोणाला प्रयोजित आहे? तर राम द्या, त्याच्याकडे लक्ष नका देऊ. भग्ग रागो भग्ग दोषो भग्ग मोहो इति पिसो भगवा. आताच तुम्ही म्हणलं का नाही? इति पिसो भगवा. वंदनेमध्ये म्हणतो आपण, बुद्ध वंदनेमध्ये म्हणतो का नाही? तीरत्नेतल्या बुद्ध वंदनेमध्ये इति पिसो भगवा. आता भगवा शब्द म्हणला तर तो भगवा कलर आहे का नाही अजून? आणि भगवा कलर कोणाच्या चिवराचा कलर आहे? भगवान बुद्धांचा. भगवा शब्द इथूनच आहे, आणि या भगवा शब्दाला न जर जोडला तर भगवान होते. समजलं? भगवा म्हणजे भगवान बुद्धांच्या चिवराचा कलर, आणि त्याला केसरी म्हणतो आपण, केसरी किंवा भगवा असा शब्द. म्हणजे भगव्याला आपण मराठी म्हणतो आणि भगव्या शब्दाला आपण केसरी कलर म्हणतो. म्हणजे केसरी कलर किंवा हा भगवा कलर कोणाच्या चिवराचा कलर आहे? बुद्धाच्या. तसे 6 कलर आहे, पण विशेष करून भगवंताच्या चिवराचा कलर हा कोणता आहे? भगवा किंवा केसरी. भगवा केसरी एकच आहे. समज तुम्हाला? आणि म्हणून तिकडं कधीही बुद्धगयाला जर गेले तर वैशालीचं एक ठिकाण आहे, वैशालीच्या जवळ केसरिया नावाचा स्तूप आहे. जगातला सगळ्यात मोठा स्तूप, प्राचीन स्तूप सम्राट अशोकांनी बांधलेला आहे. त्या स्तूपाचंच नाव आहे, वैशालीच्या जवळ आहे तो केसरिया स्तूप. केसरिया स्तूप, तिच्यावर भगवान बुद्धांचा तिथे स्तूप आहे अस्थि धातूंवर. ठीक आहे. तर हा भगवा किंवा केसरी हा भगवंताच्या चिवराचा कलर आहे. समजलं का? चिवराचे तसे 4 प्रकार आहे आणि कलरही अनेक आहेत, परंतु विशेषतः भगवा किंवा केसरी हा शब्द आहे. तर भगवा या शब्दाला जर न जोडला तर काय होते? भगवान. आलं लक्षात तुम्हाला? तर हे जे भगवान शब्द आहे, तर भगवान शब्द जर म्हणलं तर जसे त्यांचे भगवान आहे तसाच आमचा भगवान बुद्ध आहे असं अजिबात नाही. भगवान शब्द आपला चोरला त्यांनी, चांगला वाटला तर. आणि भगवान कोणालाही बनवलं. मग भगवान कोणाला म्हटलं जाते? भग्ग रागो भग्ग दोषो भग्ग मोहो इति पिसो भगवा. म्हणजे ज्यांनी आपल्या मनातील राग भग्न करून टाकला. भग्न म्हणजे काय? नष्ट करून टाकला, खतम करून टाकला. ज्यांनी आपल्यातला द्वेष, दोष म्हणजे काय? आपल्या मनातील द्वेष, राग, आपल्या मनातला राग, आपल्या मनातला द्वेष आणि आपल्या मनातला मोह, आपल्या मनातले सगळे विकार ज्यांनी भग्न म्हणजे काय? नष्ट, खतम करून टाकले. ज्यांनी आपल्या मनातला राग, द्वेष, मोह, ईर्ष्या, अहंकार, जे काही दुर्गुण आहे, वाईट विकार आहे, विचार आहे, त्याला भगवान बुद्धांनी मार सेना म्हटलं आहे. आपल्या मनातील दृष्ट विचार, आपल्या मनातील काय? दृष्ट विचारांवर ज्यांनी विजय मिळवलेला आहे, ज्यांनी नष्ट केलेले आपल्यातले वाईट विचार, विकार, आपल्यातले दुर्गुण, वाईट पाप सगळं ज्यांनी नष्ट, भग्न करून टाकलं आहे, खतम करून टाकलं आहे, आपल्यातले वाईट विचार, विकार नष्ट करून टाकले आहे, त्याला भगवान म्हणतात. कोणालाही भगवान म्हणत नाही. समजलं का? तर भगवान कोणालाच म्हटलं जात नाही. भगवान हा शब्द फक्त बुद्धासाठीच आहे. कोणासाठी तो शब्द? पण आता त्यानं भगवान बनवून टाकला, आपला शब्द चोरला. तसाच आपल्या बौद्ध धर्मामध्ये देव, देवी आणि देवता शब्द येते पालीमध्ये. समजलं का तुम्हाला? तर कधी कधी आपण रक्कम तू सब देवता असं आम्ही म्हणतो का नाही? म्हणतो ना वंदन देवता. मग देवता तुम्हाला असं वाटते की ते 33 कोटी देवी देवता तर नसतील, त्यांच्यामध्ये आहेत, आमच्यामध्ये देवता तर नसतील. म्हणजे आपल्याला म्हणजे कुठेतरी आपण अंधश्रद्धेमध्ये पडतो, मग आपण सारखेपणा मानतो, मग किंवा आपल्याला भ्रम पडते. मग देवता कोणाला म्हटलं आहे आणि देव कोणाला म्हटलं आहे आणि देवी कोणाला म्हटलं आहे? नीट लक्ष द्या. कोणते कोणते शब्द?
या जगातली पहिली भाषा आहे पाली भाषा. कोणती? संस्कृत भाषा नाही, पण पोरायले आता UPSC MPSC मध्ये शाळेमध्ये शिकवल्या जाते. काय शिकवल्या जाते? जगातली सगळ्यात जुनी वाणी म्हणते, देववाणी, जगातली पहिली भाषा, पुराणी भाषा, सगळ्यात जुनी भाषा कोणती आहे म्हणते? संस्कृत भाषा आहे म्हणते. अजिबात नाही. जगातील पहिली भाषा आहे पाली भाषा. समजलं का? तुम्हाला मोहेंजोदडो, हडप्पा समजलं, लोथविरा, तुम्हाला मोहेंजोदडो हडप्पा संस्कृती शिकवल्या जाते ना, तिला सिंधू सभ्यता म्हणतात. समजलं? इंडस सिव्हिलायझेशन किंवा मग सिंधू सभ्यता शिकवल्या जाते का तुम्हाला कोणी? सिंधू संस्कृती, हडप्पा. तर सिंधू संस्कृतीमध्ये, सिंधू संस्कृती हे 4500 किंवा 5000 वर्षापूर्वीचे. किती आहे? 5000. किती हजारापूर्वीची आहे सिंधू संस्कृती? 5. आपण सरळ सरळ 5 म्हणू. हा ठीक आहे. तर त्या सिंधू सभ्यतेमध्ये, त्याच्या उत्खननामध्ये मूर्त्या लागलेल्या नाही आहे. पण हिंदू लोक काय म्हणतात? तिथं शिवलिंग लागलं, मूर्त्या लागल्या, आमच्या देवीच्या लागल्या, तिथं होम हवन यज्ञाचे जागा सापडलेले. ते यज्ञाचे जागा नसून ते स्वयंपाकाचे घर आहे. ठीक आहे. ते शेकोटा करतो, ते स्वयंपाक करतो, पण त्यांना ते यज्ञकुंड म्हणतात. दुसरी गोष्ट, तिथं ते आमच्या देवी देवतांच्या मूर्त्या सापडल्या म्हणतात, आमचे शिवलिंग सापडले म्हणतात. ते अजिबात सापडले नाही. त्या ठिकाणी जे काही सापडलेले आहे ते खेलोने आहे. त्या काळामध्ये जी वस्ती होती, तिथले जे ते मुलं आहे त्यांच्यासाठी काय आहे? त्या खेळण्या आहे. समजलं? खेळण्या, बाहुल्या, जशा आता प्लास्टिकच्या बनवतात, तर त्या काळामध्ये ते कायचे बनवायचे? टेराकोटा, मातीचे बनवायचे. ते खेळणे आहे. तिसरी गोष्ट, त्या सिंधू सभ्यतेमध्ये, त्या सिंधू घाटीमध्ये 5000 वर्षापूर्वीची गोष्ट करतो आम्ही, बुद्धाच्या आधीची. तर तिथं हे लागलेलं आहे, शिलालेख सापडले. शिलालेख म्हणजे काय? इन्स्क्रिप्शन, म्हणजे असं लिहिलेले असे काहीतरी दगडी शिलालेख सापडले. आणि त्याच्यावर भाषा आहे, भाषा आहे त्या याच्यामध्ये, पण ती भाषा जगातल्या कोणत्याच व्यक्तीला वाचता आली नाही. भारतात इंग्रज आले, त्यानं पाली भाषा वाचून दाखवली, त्याला वाचता आली नाही. ते कोणती भाषा आहे? म्हणजे सिंधू घाटीतले लोक, सिंधू सभ्यतेतले लोक कोणती भाषा बोलत त्याचे शिलालेख काय? ते दगडावर लिहिलेली आहे त्याची भाषा. समजलं ना? असे अंक अक्षर वगैरे असे लिहिलेले आहे. पण ते सिंधू सभ्यतेची भाषा, इंग्रज 150 वर्ष भारतात राहिले किंवा या जगामध्ये त्यानं सगळ्या भाषेचं संशोधन केलं, सगळं बुद्धाच्या मूर्त्या जमिनीतून खोलून काढल्या, सगळं त्यानं अनेक शोध लावले. कोण? इंग्रज, ब्रिटिशांना. पण त्यांना ते 5000 वर्षापूर्वीची ते सिंधू सभ्यतेची मोहेंजोदडोची भाषा वाचता आली नाही. कोणाले? इंग्रजांनाही वाचता आली नाही. राहिले मग मुघल आले, मुघलांनाही ती भाषा वाचता आली नाही. कोणती? मोहेंजोदडो सिंधू संस्कृती. राहिले मग ब्राह्मण पंडित शेंडीवाले, त्याले तर सगळंच ते म्हणते, पण त्याले सुद्धा ते भाषा वाचता आली नाही. समज तुम्हाला? त्यालाही नाही आली ते भाषा वाचता. समज ब्राह्मण पंडिताला. आणि जगातले कितीतरी विद्वान, म्हणजे जगातले तिथे जे भाषा लिपिकार आहे, संशोधक आहे, इतिहासकार आहे, समजलं, जगातले लोक त्या ठिकाणी रिसर्च करून गेले, त्या ठिकाणी संशोधन करून गेले. आणि त्यानं तिथं रिसर्च करून त्याला जगातल्या कोणत्याच व्यक्तीला, भारत तर सोडा, ब्राह्मण तर सोडा, मुघल तर सोडा, इंग्रज सोडा, जगातल्या कोणत्याच व्यक्तीला ती भाषा वाचता आली नाही. ती भाषा कोणती आहे ते अजूनही वाचता आली नाही. कोणती भाषा वाचता आली नाही? ते सिंधू सभ्यतेतली भाषा वाचता आली नाही. समजलं का तुम्हाला? आता जी भाषा वाचताच आली नाही, जगातल्या कोणत्या माणसाला वाचताच आली नाही, ती कोणती भाषा आहे आणि कोणत्या भाषेत ते लोक बोलत होते 5000 वर्षापूर्वीचे सिंधू घाटीतले? ती भाषा वाचताच आली नाही, सांगताच आली नाही. ती कोणती भाषा आहे? तर ती भाषा होऊ शकते का मग आपली? मग जगातली दुसरी भाषा कोणती आहे? बुद्धाची, सिंधू सभ्यतेनंतर धम्मलिपी पाली भाषा. समजलं का? आपण वंदना कोणत्या भाषेत घेतले? बुद्धाने आपली शिकवण कोण्या भाषेत दिली? पाली. लक्षात घ्या, ही पाली भाषा जगातली पहिली भाषा आहे. समजलं का? मग ब्राह्मण एवढे हुशार होते, पंडित होते, त्याला ते सिंधू घाटीची भाषा वाचायला आली पाहिजे नव्हती. आणि जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले, तर भारतामध्ये सम्राट अशोकाने 84,000 शिलालेख कोरले होते, स्तंभलेख कोरलेले होते, गुहालेख कोरलेले होते. किती? 84,000. दगडांवर, गुफांमध्ये स्तंभ उभारून त्याच्यावर भगवान बुद्धांची शिकवण, राजानं प्रजेसोबत कसा व्यवहार करावा, याचे सगळे शिलालेख पाली भाषेमध्ये सम्राट अशोकाने 84,000 शिलालेख
स्तंभलेख आणि गुहालेख कोरले, तर ती भाषा भारतातल्या एकाही ब्राह्मणाले वाचता आली नाही. पहा, म्हणजे सम्राट अशोकाचे शिलालेख कुठं होते? पूर्ण जम्बूद्वीपात होते, पाकिस्तान अफगाणिस्तान मध्ये, पण भारतामध्ये लय होते. पण भारतामध्ये जेवढे काही सम्राट अशोकाचे भाषा होते, अभिलेख होते, ते भारतातल्या कोण्याच ब्राह्मणाले वाचता आले नाही. जेव्हा भारतामध्ये चार्ल्स एलन आहे, सॉरी, हो चार्ल्स एलन आला, चार्ल्स एलन नाही सॉरी, त्यांनी तर नंतर संशोधन केलं. जेम्स प्रिन्सेप नावाचा व्यक्ती आला भारतामध्ये. किती? कोणता? जेम्स प्रिन्सेप. हा जेम्स प्रिन्सेप नावाचा व्यक्ती भारतामध्ये आला. इंग्लंडचा होता तो, ब्रिटनचा विदेशी होता. जेम्स प्रिन्सेप यांनी पहिल्यांदा कोणती भाषा? पाली भाषा. सम्राट अशोकाचे शिलालेख ही पाली भाषा पहिल्यांदा जगासमोर, ही कोणती भाषा आहे बा, ते ब्राह्मणाला वाचता येत नव्हती. सम्राट अशोकाच्या दगडांवर भारतात इकडे तिकडे पडलेले होते, कोणाही ब्राह्मणाला ते वाचता आलं नाही आणि त्यांनी ते दगड सुरक्षित केले नाही, उलट त्याला तोडून टाकले, समजलं का, नष्ट केले. मग कोण वाचली ही पाली भाषा? जेम्स प्रिन्सेपनं पहिल्यांदा वाचली आणि सम्राट अशोकाला जिवंत केलं. सम्राट अशोक या सारखा एक राजा या जगामध्ये, या जम्बूद्वीपात भारतात होऊन गेला. त्यांनी 84,000 शिल्प आणि बुद्ध धर्माचा प्रचार केला. त्यांनी बुद्धाच्या धर्माची दीक्षा केली. म्हणजे अशोकाला जर जिवंत केलं असेल तर कोण केलं? जेम्स प्रिन्सेप. त्यानं वाचलं, 40 वर्ष तो जगला, समजलं का. जेम्स प्रिन्सेप जर भारतात आला नसता तर बुद्धाचा आणि सम्राट अशोकाचा इतिहास आपल्याला दिसला नसता. मग ब्राह्मण एवढे हुशार होते, त्याला सिंधू घाटीची भाषा वाचता आली नाही आणि बुद्धाची ते पाली भाषाही वाचता आली नाही. कोणाला वाचता आली मग पाली भाषा? इंग्रजांना. जेम्स प्रिन्सेपला वाचता आली. पहा, लक्षात घ्या. मग आता राहिला प्रश्न, चाणक्य हे चंद्रगुप्ताचे गुरु आहे, तर मौर्य काळामध्ये, चंद्रगुप्ताच्या काळामध्ये कोणती भाषा बोलली जात होती? पाली भाषा. सम्राट अशोकाच्या काळात कोणती भाषा बोलली जात होती? त्याचा आजोबा कोण? चंद्रगुप्त मौर्य. म्हणजे चंद्रगुप्त मौर्यापासून तर सम्राट अशोकापर्यंत, सातवाहन काळापर्यंत पालीच भाषा बोलल्या जात होती. आणि चाणक्य नावाच्या व्यक्तीनं जे अर्थशास्त्र लिहिलं म्हणते ते कोण्या भाषेत केलं? संस्कृत भाषा. अरे, चंद्रगुप्ताच्या दरबारामध्ये राहणारा तो चाणक्य, तो कसा काय चंद्रगुप्ताची भाषा तर पाली भाषा आणि तो काय संस्कृत मध्ये कसा काय लिहिणार आहे का नाही बदमाशी. चाणक्य हे काल्पनिक पात्र आहे, पण तुम्हाला आता शिकवल्या जाते शाळेमध्ये. चाणक्य नावाचा व्यक्तीच झाला नाही, लक्षात घ्या. चाणक्यानं, कौटिल्यानं ते अर्थशास्त्र लिहिलं होते ते फेक आहे, लक्षात घ्या. कागदाचा शोध चायनामध्ये लागला आणि कागदाचा शोध पहिल्यांदा चायनामध्ये लागल्याच्या नंतर जेव्हा कागद भारतात आले असेल तेव्हाच पुस्तकं तयार झाले असेल ना, तेव्हाच हे वर्तमानपत्र तुम्ही वाचता ना. मग हिंदू धर्माचे जेवढेही ग्रंथ आहे, रामायण, महाभारत, हे पोथी, पुराण, वेद वगैरे, हे केव्हा लिहिले गेले असेल मग सांगा बरं. आणि कागदाचा शोध अलीकडला आहे ना. आणि देवी देवतांचे जे फोटो तुम्ही 33 कोटी देवी देवतांचे फोटो पाहता हिंदूच्या घरामध्ये, हे कायच्यावर आहे? कागदावरचे फोटो आहेत ते. मग जेव्हा कागदाचा शोध लागला तेव्हाच कागदाचा जन्म झाला असेल ना, खरं आहे का नाही? कागदाचा शोध कुठे लागला? चायनामध्ये. चायनामध्ये तयार करण्यात डायमंड सूत्र, भगवान बुद्धांचं डायमंड सूत्र हे किताब चायनामध्ये तयार पहिल्यांदा छपाय. पहिलं जगातलं पुस्तक, कागदावरचं पहिलं जगातलं पुस्तक आहे डायमंड सूत्र, ते चायनामध्ये तयार झालं. आलं लक्षात तुम्हाला? आणि चायना देशातून कागद कुठं आला? भारतात आला. जेव्हा कागद आला तेव्हाच हे पुस्तक लिहिले असेल ना ब्राह्मणानं, लिहिले का? वेद, रामायण, महाभारत, लक्षात आहे तुम्हाला? आणि तेव्हाच हे घराघरामध्ये जे फोटो लावतात हे लोक हे पोस्टर वगैरे असे लावतात देवी देवतांचे, 33 कोटी, राम, कृष्ण, हनुमान, देवी देवता. मग हे केव्हा झाले असतात? आताच झाले असतात ना. सांगतात काय? आमचे देवी देवता 5,000 वर्षापूर्वीचे, लाखो वर्षापूर्वीचे. अरे कागद आता आले म्हणजे किती आपण आहे का नाही? हे सगळे देवी देवता कोण तयार केले माहितीये का? राजा रवी वर्मा नावाचा एक चित्रकार होऊन गेला, ब्राह्मण. राजा रवी वर्मा हा ब्राह्मण माणूस, त्यानंच हे 33 कोटी देवी देवताच्या पेंटिंग्स तयार केल्या. आज हिंदू बांधवांच्या घरी जेवढे काही देवी देवतांचे फोटो दिसतात हे कोण जन्माला घातले? देवी देवता राजा रवी वर्मा. समजलं का? लक्षात घ्यायचा इतिहास. कागद आले तेव्हापासून देवी देवतांचे फोटो आले आणि कागद आले तेव्हापासून हिंदू धर्माचे ग्रंथ आले. समजलं का? लाखो वर्षाचे नाही. मग ते काय म्हणतात? आमची संस्कृत भाषा लाखो वर्षाची आहे. रावणानं सुद्धा वेद वाचले होते म्हणते. रावणा तिथं गेले वेद. किती
कितीही आपल्याला सांगितलं अरे अलीकडला कागद अलीकडलंच लिखाण आहे सगळं, समजलं का? तर एक गोष्ट लक्षात घ्या, जगातली पहिली भाषा कोणती आहे? पाली भाषा. समजलं का तुम्हाला? पाली भाषेतूनच सर्व भाषेचा जन्म झाला, इंग्रजी भाषेचा सुद्धा. समजलं का? जगातली पहिली भाषा कोणती आहे मग? पाली भाषा. आणि या पाली भाषा जगभर पसरलेली आहे. पाली भाषेतली वंदना जगामध्ये जेवढे 38 बौद्ध कंट्री आहे, जपान, कोरिया, चायना आहे का नाही, श्रीलंका, भूटान, ब्रह्मदेश, जगामध्ये 38 बुद्धिस्ट कंट्री आहे. त्या 38 बुद्धिस्ट कंट्री मध्ये पाली भाषेमधूनच बुद्धाची वंदना घेतल्या जाते. जी आपण भाषेमध्ये घेतली त्याच भाषेमध्ये घेतल्या जाते. समजलं का? जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले तर त्याने माहितीये का, पहिल्यांदा कितीतरी भाषा आहे म्हणते या भारतामध्ये, कितीतरी बोली भाषा आहे ना, प्रादेशिक बोली भाषा आहे. संस्कृत भाषेवर रिसर्च न करता जेव्हा इंग्रज भारतात आले, इंग्रजांनी पाली टेक्स्ट सोसायटी निर्माण केली. म्हणजे पाली भाषेविषयी इंग्रजांना आकर्षण होतं. समजलं का तुम्हाला? तर पाली भाषा ही जगातली मूळ आहे. मी माझ्या विषयापासून इकडे आलो होतो. तर पाली भाषेमध्ये देव, देवी, देवता शब्द येतात. समजलं का? हे शब्द कुठचे आहे मग? पाली भाषेतले. पण तुम्हाला ही येते देव, देवी, मला गावात येतो ना शेड्यूल लावलेले, 4 हाताचे 12 हाताचे देवी. मग आम्ही वंदने म्हणतो, रक्कम तू सब देवता असं म्हणतो काय आपण? आताच मी आवाज होता, देवा बुम्मा बुम्माच देवा. आणि मग आमच्या बौद्ध धर्मात देव तर नाही बाबा. मग तिकडे आहे तेव्हा 30 कोटात, म्हणजे बुद्ध धर्मात नाही, मग सारखंच तर नाही. समजलं का? मी काय सांगत आहोत तुम्हाला? देव, देवी, देवता, देवा हे शब्द पाली भाषेतले आहे, संस्कृत भाषेतले, हिंदू धर्मातले, ब्राह्मणांचे नाही आहे. कोणाचे शब्द आहे ते? बुद्धाचे आहे. पाली भाषेतले शब्द आहे. देव, देवी, देवता आणि देवा हे शब्द कोणाचे आहे? पाली भाषेतले आहे. पण आता ते त्याने चोरले, दगडाचे बनवले. मग आपल्याला असं वाटतं देव, देवी असं बनते, मला देव आपल्या तर नाही. समजलं का? आता लक्षात घ्या, देव आणि देवी कोणाला म्हटल्या जातं? लक्षात घ्या सरळ सरळ, देवी आणि देव कोणाला म्हटल्या जातं? हे 33 कोटी नाही. मग म्हणते जी देव शब्दाचा अर्थ काय होते आणि देवी शब्दाचा अर्थ काय होते? देव शब्दाचा अर्थ होते श्रेष्ठ माणूस. समजलं? मग तो दगड आहे का श्रेष्ठ? मग कोण आहे? ज्याच्यात बुद्धी आहे, मेंदू आहे, तोच राहील ना. दगड श्रेष्ठ आहे का? तो शेंदूर लावलेला. समजलं? तर देव या शब्दाचा अर्थ काय होते? श्रेष्ठ. आणि देवी या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ स्त्री किंवा श्रेष्ठ पुरुष. पण वास्तविक शब्द देव या शब्दाचा अर्थ होतो. आणखी सांगतो तुम्हाला, तिकडे पाहू नका. देव कोणाला म्हटलं जातं पाली भाषेमध्ये? लक्षात घ्या, भिक्खूला देव म्हटलं जातं. कोणाला? नाही तुम्हाला बनते, तुम्ही तर तुमचं नाव बनते जे तुम्हाला कसं काय ते. तर भिक्खूला सुद्धा देव म्हटले. भिक्खू श्रेष्ठ नाही का? देव या शब्दाचा अर्थ काय सांगितलं मी तुम्हाला? श्रेष्ठ. देव या शब्दाचा काय अर्थ होते? श्रेष्ठ. आणि ज्याच्या अंगावर तथागत बुद्धाचं चिवर आहे, वस्त्र आहे, तर त्याला श्रेष्ठ नाही म्हणलं नाही का? तर देव कोणाला म्हटले जाते? भिक्खूला. समजलं? कोणाला म्हटले जाते? देव कोणाला म्हटले जाते? भिक्खूला. दुसरा, आणखी देवी कोणाला म्हटले जाते? आता देव जर भिक्खूला म्हटल्या जात असेल म्हणजे भंतेजी म्हणता येते, भदंतही म्हणता येते, पण देवही म्हणता येते. कोणाला म्हणता येते? भिक्खूला. आता भिक्खूला जर देव म्हणता येत असेल तर भिक्खुनीला काय म्हटलं जातं? भिक्खुनीला स्त्री, देवता, देवी. समजलं तुम्हाला? झाले 2. कोणाला म्हणलं ते? देव आणि देवी. कोणाला ते? भिक्खूला आणि भिक्खुनीला. दुसरी गोष्ट, आता देव आणि देवा कोणाला म्हटले जाते? तर जे लोक धम्मराजांना म्हटले जाते. धम्म राजे, जे राज्यांनी धम्मानुसार शासन केलं, धम्माच्या अनुसार वागले, बुद्धाच्या विचारांवर चालले, अशा राजांना देव आणि देवी म्हटले जाते. जसं सम्राट अशोकाच्या शिलालेख मध्ये त्याचं नाव तुम्ही डायरेक्ट जर म्हणलं तर तुम्ही काय लिहिता? सम्राट अशोक असंच म्हणता तुम्ही डायरेक्ट. पण सम्राट अशोकाचे जेवढे काही 84,000 शिलालेख आहे त्यांच्या याच्यावर एक पदवी दिली आहे त्याला. जसे बाबासाहेबांना बोधिसत्व, भारतरत्न, विश्वरत्न म्हणतो. पण तुम्ही काय म्हणता? सम्राट अशोकाला डायरेक्ट सम्राट अशोक बस झालं. पण सम्राट अशोकाच्या आधी एक शब्द लागते शिलालेख मध्ये. कोणता? देवानाम पियदस्सी. समज तुम्हाला? पालीमध्ये देवानाम पियदस्सी. संस्कारित मध्ये
म्हणजे पाली भाषेमधूनच संस्कृत भाषा तयार झाली. समजलं का? ते संस्कारित झाली, मोटिवेट झाली. आपल्याच भाषा आहे दोन आहे. संस्कृत भाषा जरी अलीकडली असली तरी बौद्ध भिक्षूंनीच ते विकसित केलेली आहे. समजलं का तुम्हाला? तिचं नावच आहे संस्कृत. संस्कृत म्हणजे काय? म्हणजे ते संस्कारित झाली, संकर. समजलं का तुम्हाला? मोटिवेट झाली ते नंतर. समजलं का? जसं आणखी उदाहरण सांगतो. पालीमध्ये सम्मा म्हणतात, पालीमध्ये सम्मा म्हणतात आणि संस्कृत मध्ये सम्यक म्हणतात. समजलं तुम्हाला? सम्यक हा शब्द कसा आहे? संस्कृत आहे, संस्कारित आहे. आणि सम्मा हा शब्द पाली आहे. आलं लक्षात तुम्हाला? तर ही पाली भाषा अत्यंत महत्वाची आहे. तर देव आणि देवी कोणाला म्हटले जाते हे पहिलं समज तुम्हाला. भिक्खूला आणि भिक्खुनीला देव आणि देवी म्हटल्या जातं. झालं तुमचं कन्फ्युजन दूर. याच्यानंतर लक्षात ठेवायचं आयुष्यभर भेजामध्ये देव आणि देवी कोणाला म्हणते? भिक्खूला, भिक्खुनीला. दुसरा, धम्माचं पालन करणारा धम्मराजा म्हणजे सम्राट अशोक आणि सम्राट अशोकाची पत्नी जी धम्माचं पालन करत आहे. तर सम्राट म्हणजे धम्माचं पालन करणाऱ्या धम्मराजाला आणि धम्माचं पालन करणाऱ्या राणीला देव आणि देवी म्हटल्या जात होतं. म्हणून सम्राट अशोकाच्या नावाच्या समोर कोणतं नाव लागते? जसं बाबासाहेब, देवानाम पियदस्सी, देवानाम पियदस्सी. आता देवानाम पियदस्सी म्हणजे काय? देवताओं के प्रिय. मग देवता कोण? भिक्खू आणि भिक्खुनी. भिक्खू आणि भिक्खुनीचा प्रिय आहे कोण? सम्राट अशोक. भिक्खू आणि भिक्खुनीला तो प्रिय आहे. भिक्खू आणि भिक्खुनी त्याला चाहतात. भिक्खू आणि भिक्खुनीच्या एकदम जवळचा आहे, तो प्रिय आहे, लाडका आहे, जवळचा आहे. म्हणून देवानाम पियदस्सी. तर हिंदू लोक काय लिहितात त्या अभ्यासक्रम? देवताओं के प्रिय म्हणजे सम्राट अशोक देवता लोकांचा, देवलोकाचा प्रिय. आणि त्याच्या भाषेत लावतात. ते पहा किती बदमाशी शिकवत असताना सम्राट अशोक. समजलं का? तर देवानाम पियदस्सी म्हणजे भिक्खू आणि भिक्खुनीचा प्रिय असलेला कोण आहे? तो सम्राट अशोक. मग देवानाम आला काय तिथे शब्द देवा? म्हणजे सम्राट अशोकाच्या नावाच्या समोर काय लागते? देवानाम प्रियदस्सी सम्राट अशोक असा शब्द लागते. समजलं का? सम्राट अशोकाला एकूण 5 राण्या झाल्या. पहिली राणी आहे देवी, दुसरी आहे कोरवकी, तिसरी आहे पद्मावती, चौथी आहे असंधिमित्रा आणि 5वी आहे तिसरक्षिता. किती झाल्या एकूण? 5 राण्या होत्या सम्राट अशोकाला. समजलं? एवढ्या जणांची नाव घेतली ना. पण पहिल्या पत्नीचं नाव आहे श्रेष्ठ राणी, महान राणी. ती धम्मनायिका आहे आणि सम्राट अशोकाच्या आधीच ती बुद्धिस्ट होती. म्हणजे सम्राट अशोकाची पहिली पत्नी ही बौद्ध कुटुंबातली होती, बौद्ध उपासिका होती पहिली पत्नी. आणि तिचं नाव होतं देवी. आता सांगा, तिचं नावच देवी आहे. तर तुम्हाला मी सांगितलं देवी म्हणजे कोण? पंचशिलाचं पालन करणारी बाई. समजलं? बुद्धाच्या विचारावर चालणारी बाई. बौद्ध उपासिकेलाच देवी म्हणतात. जे बुद्धाच्या पंचशिलाचं, अष्टांगिक मार्गाचं, बुद्धाच्या विचाराचं पालन करते, जी बाई बुद्धाचं पंचशील पाळते, अष्टांग मार्ग पाळते, बुद्धाच्या तत्वज्ञानावर चालते, रोज विहारात जाते, है का नाही, बुद्धाच्या विचारावर चालते, पंचशिलावर चालते, तिले देवी म्हणते. समजलं का तुम्हाला? आणि सम्राट अशोकाची पत्नी, पहिलीच पत्नी, पहिलीच राणी जी महाराणी आहे देवी, ही मुळातच बौद्ध कुटुंबातली होती. म्हणजे सम्राट अशोकाची पहिली राणी देवी नावाची राणी ही बौद्ध परिवारातली, म्हणजे पहिली राणीच बौद्ध समाजातली होती. कोणाची? सम्राट अशोकाची. आणि तिचा जन्म झाला मध्य प्रदेश मध्ये विदिशाच्या ठिकाणी. सांची जवळून 12 किलोमीटर आहे विदिशा शहर. कुठे जन्म झाला सम्राट अशोकाच्या पहिल्या पत्नीचा? विदिशाला. आता तिचा जन्म विदिशाला झाला म्हणून तिले विदिशा देवी. पण तिचं ऍक्च्युअली नाव काय आहे? देवीच नाव आहे सम्राट अशोकाच्या पत्नीचं. देवी म्हणजे कोण? बौद्ध श्रेष्ठ उपासिका. देवी म्हणजे उपासिका. समजलं का? श्रेष्ठ उपासिका. समजलं? पंचशिलाचं पालन करणारी बाई म्हणजे देवी. समजलं का? तर तिचा जन्म विदिशाला झाला म्हणजे म्हणूनच तिला लोक काय म्हणतात? विदिशा देवी. आलं लक्षात तुम्हाला? आता या विदिशा शहरामध्ये तिचा गावात जन्म झाला म्हणून तिला विदिशा देवी म्हणतात. आणि या विदिशा मध्येच राहत असताना ती बुद्धिस्टच होती. सम्राट अशोकाने काला तिनं धम्म सांगितलाच होता, पण सम्राट अशोक राज्य विस्तारासाठी त्यानं तितकं मनावर घेतलेलं नव्हतं सम्राट अशोकांनी.
आपल्याला म्हणतो ना, कलिंगाच्या युद्धानंतर सम्राट अशोकाने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, परंतु बौद्ध धर्माची ओळख सम्राट अशोकाला त्यांच्या पहिल्या राणीनं, देवीनं, म्हणजे विदिशा देवीनं, तिलाच महादेवीही म्हणतात, तिनेच करून दिलेली होती. पण सम्राट अशोकाने तितकं मनावर घेतलं नाही. कलिंगाचं युद्ध हे एक कारण ठरलं आणि त्यांना पश्चाताप झाला आणि म्हणून त्यांनी धम्म दीक्षा घेतली. समजलं तुम्हाला? तर पहिल्या राणीचं नाव काय आहे? विदिशा देवी. आणि देवा नाम प्रिय आणि देवी. समजलं? तर हे देवी देवता कोणाला म्हणतात? भिक्खू, भिक्खुणी, धम्मराजा, धम्मराणी. समजलं? यांना काय म्हणतात? देवानी देवी. आता पंचशिलाचं अष्टांगिक मार्गाचं पालन करणाऱ्या बाया म्हणजेच उपासिका आणि पंचशिलाचं पालन करणारे, अष्टांगिक मार्गाचं पालन करणारे माणसं लोक माझ्या समोर बसलेले आहे. पंचशिलाचं अष्टांगिक मार्गाचं पालन करणाऱ्या बाया माझ्या समोर बसलेल्या आहेत खूप साऱ्या. आणि पंचशिलाचं अष्टांगिक मार्गाचं, बुद्धाच्या धम्माचं पालन करणारे माणसं, उपासक माझ्या समोर बसलेले आहेत. यांना कोणते लोक म्हणतात? देवता लोक. म्हणजे तुम्हीच कोण वय? अनेक वचन मध्ये देवी आणि देवता बसलेले आहे माझ्या समोर. पंचशिलाचं पालन करणाऱ्या बाया म्हणजेच देव्या आणि पंचशिलाचं पालन करणारी माणसं म्हणजे देव लोक माझ्या समोर लय जण बसलेले आहे विहारात, आताही बसलेले आहे. तर यांना कोणते लोक म्हणतात? तुम्ही सामान्य लोक आहे का? आता इथं आले तर कोणते लोक आहे तुम्ही? देवता लोक. तर तुम्हाला देवता लोक कोणत्या? ते स्वर्गातले 33 कोटी. अल्लाशात तुम्हाला आता तुम्हाला म्हणून रक्षंतु सब देवता. हे देवता लोक तुमचं रक्षण करत, कारण हेच चांगले आहे. तर चांगलीच लोक चांगल्याचं काय करते? रक्षण करते. समजलं का? त्याचा सांभाळ करते, त्याला मदत करते. देवता लोकच मदत करत असते. म्हणून लोक म्हणते देव माणूस धावून आला. देव माणूस नाही तो, जो बुद्धाच्या विचारावर चालते, श्रेष्ठ विचारावर चालते, त्याच्याच मनात येते दुसऱ्याची मदत केली पाहिजे म्हणून. देव माणूस म्हणजे देवानं पाठवलं बा, रामानं कृष्णानं, असं अजिबात. देव माणूस म्हणजे श्रेष्ठ पुरुष, बुद्धाच्या विचारावर चालते. बुद्धानं सांगितलंय की इतरांना मदत करा, है की नाही? इतरांना मदत करा, इतरांसाठी धावून जा, इतरांवर करुणा करा, ही त्याला जाणीव आहे. मग तो माणूस धावून येते. सगळेच लोक येते का धावून? ऍक्सिडेंट झाला तर कोणते लोक धावून येते? मला सांगा, रस्त्याला जर ऍक्सिडेंट झाला किंवा काही एखादी घातपात असला, तिकडे दारुडा बेवडा माणूस असला, तो रस्त्याचा ऍक्सिडेंट पाहिजे पण उठून, आणि खरोखरच तो बुद्धाच्या विचाराचा असेल, त्याला ऍक्सिडेंट होता दिसेल, त्याला धावून नाही का तो? त्याला दवाखान्यात येईल. मग तो झाला, मग लोक काय म्हणते? देव माणूस आहे म्हणते. देव माणूस म्हणजे कोण? बोललो का बरं? असा तो माणूस. समजलं का तुम्हाला? आलं का? तर हे देव, देवी, देवता आणि देवा हे शब्द पालीतले आहे. पण आता त्याने शेंदूर लावले आणि ते 33 कोटी बनवले, त्याच्यामुळे तुम्हाला वाटते त्याचं ना आमचं सारखंच आहे. जसे त्याचे 33 कोटी देव, तसा आमचा बुद्ध देव, असं अजिबात नाही. लक्षात घ्या. जे बौद्ध धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्म आहे, तसा आपला धर्म नाही आहे, आपला धम्म आहे. समजलं? हिंदू, मुस्लिम, शीख, जैन, ख्रिश्चन, यहुदी, पारसी, ज्यू आणि कन्फ्युशियस हे धर्म आहेत. यांना धर्म म्हणतात. हिंदू धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे, जैन धर्म आहे, शीख धर्म आहे, यहुदी धर्म आहे, बुद्धाचा धम्म आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब म्हणतात बुद्ध आणि त्यांचा धम्म. बुद्ध आणि त्याचा धर्म नाही. धर्म अनेक आहे पण धम्म जगात मध्ये एकच आहे. धर्म अनेक आहे. ख्रिश्चन धर्म, हिंदू धर्म, शीख धर्म, आता मी जे नाव घेतले ते. जगामध्ये धर्म अनेक आहे. धर्म अलग असतो आणि धम्म अलग असतो. धर्म वेगळा असतो आणि धम्म वेगळा असतो. बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्म नाही दिला, बुद्ध धम्म दिला. समजलं का? धर्म वेगळा आणि धम्म वेगळा असतो हे बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्मामध्ये सांगितलेलं आहे. धर्मामध्ये देव शिकवला जातो, धर्मामध्ये आत्मा शिकवली जाते, धर्मामध्ये आत्म्याचा कर्म सिद्धांत शिकवला जातो, धर्मामध्ये आत्म्याचा पुनर्जन्म शिकवला जातो. ह्या चारही कन्सेप्ट, ह्या चारही गोष्टी बुद्धाच्या धम्मामध्ये नाही. बुद्धाच्या धम्मामध्ये देवाशी काही संबंध नाही. देव नावाची, म्हणजे देव म्हणजे हे काल्पनिक नाही का, काल्पनिक देव. देव आपला बालिश शब्द आहे, पण या काल्पनिक देवा धर्माशी, ईश्वराशी, परमेश्वराशी बुद्धाच्या धम्माला काहीही घेणं देणं नाही. बुद्ध म्हणतात देव नावाची, ईश्वर नावाची, परमेश्वर नावाची गोष्ट जगामध्ये अस्तित्वात नाही. लोक फक्त देवाचं नाव घेतात.
समजलं का तुम्हाला? देव नावाची गोष्ट अजूनपर्यंत कोणालाही देवानं दर्शन दिलं असं तर सांगा. कोरोनामध्ये सगळे मंदिर बंद होते. आपण ते एवढं ऐकलं का मंदिरातल्या देवी आले आणि त्या देवायले म्हणते असे मास्क लावून होते का पाहिलं का मोबाईल सगळे लपून होते. 31 कोटी देवदेवता वाचवाले आले कोरोनामध्ये. एवढं तुम्हाला अद्दल घडून जरी तरी तुम्हाला हाकललंय त्या मंदिरातून, काळाराम मंदिरातून हाकललंय तरी तुम्ही त्या मंदिराकडे समर्पण करता है का नाही? मंदिरात आपल्याला येऊ देत होते का? विटाळ होता. मग मंदिरात येऊ देत नाही म्हणून तुम्हाला बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म दिला ना. आणि विहारात जा, विहार बांधा, दीक्षाभूमीला जा, बुद्धगयाला जा, अजिंठा वेरूळला जा, बुद्ध लेण्यांना भेट द्या. मग काय आपल्याला बाबासाहेबांनी बुद्ध धम्म दिल्याच्या नंतर आपले मंदिर, आपले विहार टाकून त्याच्या मंदिरात जबरदस्तीने घुसण्याची काही गरज आहे का? आपण बौद्ध झालो ना. आज 68 वर्ष झाले बाबासाहेबांनी आपल्याला दीक्षा दिली, अजूनही आपलं देवदेव करणं गेलं, अंधश्रद्धा गेली नाही, जादूटोना केली नाही. ते बाई म्हणते आमाय दवाखाने खूप केले, आता बाहेरचं पाय, हा देव कर, देव कर, तिथं देव कर, हे कर. कुठंच केल्यानं काही होत नाही. लक्षात घ्या. होते का? देवानं अजूनपर्यंत कोणाला तरी दर्शन दिलं का? सांगा, उदाहरण द्या. दिलं एखाद्याला प्रत्यक्ष आला तर लोक म्हणते प्रत्यक्ष आहे, प्रत्यक्ष कसं आहे? अरे प्रत्यक्ष असं त्यांनी यायलाच पाहिजे. बाबासाहेब म्हणते जोपर्यंत मला देव दिसत नाही तोपर्यंत देव आहे हे मानणार नाही. माझी अट कोणती आहे म्हणते बाबासाहेब? मी देवाले तेव्हाच मानीन, त्या ईश्वराले देवाले तेव्हाच मानीन जेव्हा तो मला साक्षात दर्शन देईल, तेव्हाच मी देव मानीन. समजलं का? कोण म्हणते असं? बाबासाहेबाचं एक वाक्य पहा बघा. भारतातील लोक मंदिराकडे जाणाऱ्या रांगा, मंदिराकडे जास्त लोक जाते का वाचनालयाकडे जाते, लायब्ररीकडे? भारतातले लोक तुम्हाला लायब्ररीत वाचनालयाकडे गर्दी दिसते का मंदिराकडे दिसते? पण बाबासाहेब म्हणते मंदिरात जाणारी जी गर्दी आहे, मंदिरात जेवढी गर्दी नाही गेली पाहिजे, मंदिराकडे जाणाऱ्या रांगा, मंदिरातली गर्दी जर भारतातल्या वाचनालयामध्ये, लायब्ररीमध्ये जातील तर भारत देश जगामध्ये महासत्ता बनेल. केव्हा बनेल महासत्ता? अमेरिका, जपान सारखा. जेव्हा भारतातले लोक मंदिराकडे कमी जातील, मंदिरातली गर्दी कमी करतील भारतातले लोक आणि वाचनालयात जातील, वाचनालयात अभ्यास करतील, आपल्या मुलाबाळांना पाठवतील, तर भारत देश कसा बनेल? महासत्ता बनेल. पहा बाबासाहेबांचं पुढचं वाक्य आहे का? मन लावून. देवळात देव जर असता तर भिकाऱ्याला देवळाच्या समोर भीक मागण्याची वेळ आली नसती. म्हणजे इथून एखादी ब्राह्मण माणूस, पंडित माणूस, सावकार, मारवाडी माणूस, श्रीमंत माणूस त्या मंदिरात जातो, त्या मंदिरात जाऊन देवाची पूजा करतो, त्याच्यावर प्रसन्न होऊन राहिला कोण? कोण प्रसन्न होऊन राहिला? देव. पण त्या देवाले किंवा त्या देवीले मंदिरातल्या आपल्याच दरवाजासमोर 20 वर्षापासून बसलेली एक बाई भीक मागत आहे दरवाजासमोर. लक्ष द्या. म्हणजे त्या मंदिरातल्या देवीले तिला एवढं माहित नाही की आपल्या मंदिराच्या दरवाजाच्या समोर 20 वर्षापासून एक फाटली साडी लुगडं घातलेली एक बाई भीक मागत आहे 20 वर्षापासून, किंवा 20 वर्षापासून पांढरे कपडे घातले म्हणजे फाटले कपडे घातलेला, जीर्ण कपडे घातलेला एक माणूस 20 वर्षापासून माझ्या मंदिराच्या दरवाजासमोर भीक मागत आहे. मंदिरात जर देव असता तर मंदिराबाहेर भीक मागण्याची वेळ कोणावरही आली नसती. असं कोण म्हणते? तुमचा बाप बाबासाहेब. मंदिरात खरोखर जर देव असता तर मंदिराबाहेर बसून भीक मागण्याची वेळ कोणावरही आली नसती. त्याचं लक्षण आहे का भोगण्याचं? त्याला दिसत नाही का? समजलं का? म्हणजे मंदिराबाहेर भीक मागण्याची वेळ कोणावरही आली नसती. कोणाचं वाक्य सांगू राहिलो मी? बाबासाहेबांचं. आणि मी जर या खोट्या देवाला पूजत बसलो असतो, या खोट्या देवांवर, नकली देवांवर, कोण म्हणत आहे असं? या खोट्या नकली देवांवर मी विश्वास ठेवून या देवाईनेच पूजत बसलो असतो तर माझ्या समाजाला भीक मागण्याची वेळ आली नसती. कोण म्हणत आहे असं? मी जर या खोट्या नकली देवालेच पूजत बसलो असतो आणि तुमच्याकडे लक्ष दिलं नसतं तर माझ्या समाजावर, या अस्पृश्य समाजाला भीक मागण्याची वेळ आली असती. बाबासाहेब बद्दल देवदेव करत राहिले असते तर तुम्हाला काय झाली असती? भीक मागण्याची वेळ. बाबासाहेबांचे वाक्य मी पूर्ण करतो. असे आहे ते. मी तुम्हाला थोडासा अनुवाद सांगितला. जर भारतातील लोक मंदिर, असं आहे ते वाक्य, मंदिराकडे जाणाऱ्या रांगा जर वाचनालयाकडे जातील, असे शब्द आहेत. मंदिराकडे जाणाऱ्या रांगा
जर वाचनालयाकडे जातील तर भारत देश जगामध्ये महासत्ता होईल. मंदिरात जर देव असता तर मंदिराबाहेर भीक मागण्याची वेळ कुणावरही आली नसती. आणि या खोट्या देवावर मी विश्वास ठेवून या खोट्या देवायलेच पूजत बसलो असतो तर माझ्या समाजावर भीक मागण्याची वेळ आली असती. हे वाक्य वै बाबासाहेबांच्या भाषणात तेव्हा डोक्यामध्ये समजलं का? आता मला सांगा 14 ऑक्टोबर 1956च्या आधी आपले जे पूर्वज लोक होते 56च्या आधी मंदिरात तर येऊच देत नव्हते, पण घरी दगडा धोंड्याचे मरीमाय खेकसामाय खंडोबा याची त्याची पूजा करत असतात ना. आणि हिंदू धर्मातल्या चोरून चालून तर पूजा करत असत ना. बाबासाहेबांनी नागपूरला दीक्षाभूमीला दीक्षा देण्याच्या अगोदर आपल्या लोकांना कोणा ना कोणातरी देवी देवतांची पूजा केली असेल ना. 33 कोटी पैकी केली असेल का नाही? मग एक तरी धावला का? एक तरी धावली का देवी 33 कोटी मध्ये? कोणाला किवाली? मग बाबासाहेबांनीच. आणि बाबासाहेबांनी किवाली म्हणून तुम्हाला संविधान दिलं आणि आपल्याला काय दिलं? बुद्ध धम्म दिला. मग भटकण्याची गरज आहे का? म्हणून आज 68 वर्ष झाले बाबासाहेबांना जाऊन सुधरा. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. मी ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही, आता हिंदू धर्मातील कोणत्याही म्हणजे कोण? 33 कोटी देवी देवतांना मानणार, त्याची पूजा करणार, उपासना करणार नाही. आता पूजाच करायची नाही तर त्याच्या मंदिरात जायची काही गरज आहे का? घरी ते देवघर ठेवायचं काही गरज आहे का? म्हणजे बैठकच्या रूम मध्ये गौतम बुद्ध बाबासाहेब दाखवाले तिकडे चुलीपाशी. तुम्ही करता का बोरगावचे लोक भूताखेताची पूजा? भूताखेताची पूजा हेच वय घरातले भूतखेत. म्हणून त्या जुन्या बायानं गाणं लिहिलं होतं, बाई भीमा माया देवाहून भारी देवा आता कहाले घेऊ मी दुसऱ्याचं नाव. दुसऱ्याचं नाव काय? पण तुमचं नाव येतेच ना दुसऱ्याचं, हे का? मग तशा मराठवाड्यामध्ये एक गाणं आहे तेव्हा, खरा बाप तो बाजूला ठेवला 12 बापाचा अंगारा लागला. समजलं तुम्हाला? खरा बाप तो बाजूला. खरा बाप म्हणजे कोण? हा बुद्ध बापच आहे, बाबासाहेब बापच आहे. खरा बाप तो बाजूला ठेवला आणि 12 बापाचा अंगारा लागला. एका बापाचा नाही आपण, आपली एकच माय आहे रमाई आणि एकच बाप आहे बाबासाहेब. म्हणून 17 देवाचा 17 देवीचा बुवा बाबाचा अंगारा लावणं सोडून द्या. सुधरा काहीतरी. अंधश्रद्धेतून बाहेर पडा. जादू केली, करणी केली, कवटाळ केला. एक तर बाई म्हणे दारूतच घातलं म्हणे मापोराने, दारूतच टाकलं म्हणे काहीतरी. जादू कोणाने व्हायला पाहिजे? ब्राह्मणाच्या पोराने जादू झाली बा असं मी कधीच ऐकलं नाही. मारवाड्याच्या बनियाच्या राजस्थानीच्या राजपुताच्या किंवा एखाद्या तेल्याच्या पोराने जादू झाली मी असं ऐकलंच नाही. जादू कोणावर होते जास्त? एक तर महाराच्या पोरावर, त्याला आम्ही महाराज म्हणतो, बौद्ध नाही म्हणत. जे लोक अजूनही देवार पुजतात देवदेव करतात त्यांना महाराज म्हटले जाते. जे फक्त बुद्धाला आणि बाबासाहेबाला मानतात त्यांना बौद्ध म्हणता येते. मग कोणाच्या अंगात येते? बौद्धाच्या नाही येत अंगात, महाराच्या अंगात येते. समजलं का? देव कोणाचे? देव्या कोणाच्या? हिंदूच्या. आणि बौद्धाच्या अंगात महाराच्या अंगात त्याला आले पाहिजे. त्याचे देव त्याच्या सांगात आले पाहिजे. देव कोणाचे? मुसलमानाचे. आणि सवाऱ्या कोणाच्या अंगात येऊन राहिल्या? महाराच्या आणि मांगाच्या. सांगा. तो मुसलमान बिचारा 5 वेळा नमाज पडते, मुसलमानाच्या अंगात येत नाही. आमचा एक पुलगावला माणूस म्हणे आम्ही म्हणे 5 वेळा नमाज पडतो म्हणे. हे लोक म्हणे महार समाज आपले लोक त्याची संदल निघते पुलगावला, त्या शहानूर शाह बाबाची संदल निघते पुलगावला. तर आपले लोक त्या संदल मध्ये म्युझिक राहते का नाही, चांगलं मस्त असं चला रे ताजे का संदल, त्या गाण्याची नशा चढते. जशा देवीच्या बायाच्या अंगामध्ये येत नाही कधीच, ती गाण्याची नशाच तशी आहे. समजलं का? गाण्याची नशा राहते ना. जे तुम्ही 14 एप्रिलला तुम्हाला नशा येते का नाही? तर नशा 2 प्रकारचे. चांगली आहे नशा, म्हणजे तुम्ही 14 एप्रिलला जे नाचता तर दारू पिऊन नाचणारे लोक ते वेगळी नशा. पण ज्यांना बाबासाहेबांच्या विचाराची नशा आहे, तुम्ही तर दारू पित नाही ना तरी पण तुम्ही नाचता. हे गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे 14 एप्रिलला माणसं दारू पिऊन नाचतात, त्यांची ती वेगळी नशा. आलं का लक्षात तुम्हाला? तर नशा कायची असावी? ज्ञानाची. बाबासाहेबांना नशा कशाची? तुम्हाला नशा म्हणलं म्हणजे कसं वाटलं? नशा शब्दा म्हणजे कसं आहे? ज्ञानाची नशा. बाबासाहेबांना नशा कायची होती? पुस्तकाची, ज्ञानाची नशा. तुम्ही फक्त बाबासाहेबांच्या हॅलो
मी प्रवचनात म्हणजे आहे मग तो फोन बंद कर, थांबा ना. तर नशा आपल्याला फक्त कशाची असली पाहिजे? पुस्तकाची, ज्ञानाची नशा असली पाहिजे. आणि ही ज्ञानाची नशा, पुस्तकाची नशा लहानपणीच, बालपणीच रामजी आंबेडकरांनी त्यांच्या हॅलो बोला ना, मी कार्यक्रमामध्ये आहो. तर बाबासाहेबांना पुस्तकाची आणि ज्ञानाची नशा होती, अभ्यासाची नशा होती. कोणाला? बाबासाहेबांना. आणि ही पुस्तकाची नशा, ही ज्ञानाची नशा रामजी बाबांनीच त्यांच्यावर लहानपणापासून लावलेली होती. स्वतः रामजी बाबा रात्रीचे 2:30 वाजेपर्यंत, रामजी सुभेदार मेजर होते, ते साधे लक्षात नव्हते, सुभेदार मेजर रामजी आंबेडकर, बाबासाहेबांचे वडील. म्हणजे सुभेदार रामजी आंबेडकर हे चांगले प्रशिक्षित होते, त्यांना इंग्रजी बोलता येत होतं. कोणाला? बाबासाहेबांच्या वडिलांना, सुभेदार मेजर राम, त्यांना इंग्रजी बोलता येत होतं, लिहिता येत होतं. आणि म्हणून इंग्रजीचं शिक्षण लहानपणापासूनच, लहानच्या भिवावर बाबासाहेबांवर ते विचार पडलेले होते. कोणाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला? सुभेदार रामजी. आणि म्हणून म्हणजे रात्रीचे 2:30 वाजेपर्यंत जर तो अभ्यास घेत असेल, आहे का तुमचे आई वडील असे? जोपर्यंत कबीराचे भजन आणि जोपर्यंत अभ्यास पूर्ण होत नाही तोपर्यंत रामजी बाबा घरच्या कोणत्याच लेकराले जेवण देत नव्हते. बापू हे कबीराचे भजन पाठ कर, हे अभ्यास कर, तोपर्यंतच त्यांना जेवण मिळत नसे. एवढी कडक शिस्त होती त्यांच्या घरामध्ये. तुमच्यामध्ये आहे का अशी? पंचशील पाठ कर, अभ्यास कर, मगच तू जेवजो, नाही तुला जेवण देत नाही, तुम्ही तर देता. ही कडक शिस्त त्या रामजी बाबांच्या घरी होती. म्हणून बाबासाहेब घडला. असंच नाही घडला बाबासाहेब. लहानपणापासूनच त्यांना शिक्षणाची आणि इंग्रजी भाषेची आवड होती. म्हणून बाबासाहेबांनी आपले जेवढे काही ग्रंथ आहेत तेवढे इंग्रजी भाषेमध्येच लिहिले. सगळेच इंग्रजी भाषेमध्ये लिहिले, एक काही ग्रंथ लिहिले नाही. आणि ही इंग्रजीची जी सवय आहे ती रामजी बाबांनीच लहानपणी लावलेली आहे. आणि ही सवय बाबासाहेबांनी शेवटपर्यंत जपली. रामजी बाबा तर मरून गेले, हे तर रात्रीचे 2:30 वाजेपर्यंतच अभ्यास घेत होते. पण बाबासाहेबांनी ती सवय त्याच्या पलीकडे नेली, आपल्या वडिलाच्याही पलीकडे नेली. किती घंटे अभ्यास करत होते मग? 18 घंटे. आहे का नाही? तुम्ही म्हणता ना संविधान 18 घंटे, कधी कधी तर 22 घंटे. समजलं का? तुम्ही इथं बसलेल्या ज्या पोरी आहे किती घंटे अभ्यास करता? 1 घंटा, 1.5 घंटा. टीव्ही बंद का? सगळा मोबाईल घेतला, मोबाईल मध्ये अभ्यास करतो. म्हणते मायले वाटते मोबाईल मध्ये काय तो उडनागड पाहते, काय मोबाईल मध्ये वाजवते, तर काय भरोसा नाही. म्हणून या मुला मुलीला वाटते अच्छा आम्ही का नाही, आमच्या आई वडिलांना खोटं बोलणं खूप सोपं आहे, आई वडिलांना काही खोटं बोलून सांगता येते, कारण बिचारे ते गरीब आहे, दिवसभर कापूसे चालत जातात, कामाला जातात, काबाड कष्ट करतात. त्यांची इच्छा आहे माझ्या मुलीनं चांगलं शिकावं, मुलानं चांगलं शिकावं. आम्ही काही शिकलो नाही बापा, पण आमच्या मुलानं मुलीनं चांगलं शिक्षण घ्यावं, त्यांनी स्वतःच्या पायावर उभं व्हावं. मुलीला जर जॉब लागला, नोकरी लागली, तो तिचा नवरा आहे का नाही? नवराचा आहे का नाही? जॉब म्हणजे नवराचा एक प्रकारचा, लक्षात घ्या, पतीचा आहे तुमचा. तर आई वडिलांना असं वाटते दिवसभर काबाड कष्ट करतात, मुलांच्या पुस्तकासाठी, दप्तरासाठी, लॅपटॉपसाठी, मोबाईलच्या रिचार्जसाठी सगळी द्यायची व्यवस्था करतात. आणि खोटे नाटे करून आजकालचे मुलं आई वडिलांना पैसे मागतात आणि इकडे तिकडे उडवतात का नाही? आणि आई वडिलांना वाटते माझा मुलगा पुढे जाऊन किंवा माझी मुलगी जॉब करेल, चांगला अभ्यास करेल आणि शिक्षण मिळेल, माझ्या मुलीला चांगला वर मिळावा, असं आईलाही वाटते, वडिलांना वाटते. पण मुलगी 7व्या वर्गापासूनच आपला नंबर घेते, 7व्या वर्गापासूनच मुली प्रेमात पडून राहिल्या, अभ्यासाच्या प्रेमात नाही पडत. समजलं का? आणि सांगते आम्ही जयभीम वाल्या, बाबासाहेबाच्या रक्ताच्या, खूप नाचते, आहे का नाही? पण जयभीम वाल्यासारख्या, बाबासाहेबासारख्या वागत. मग तुम्ही बाबासाहेबाच्या तर रक्ताच्या आहे, बाबासाहेबाच्या भाकरही आहे तुम्ही, आहे का नाही? मग बाबासाहेबासारखा का 18 घंटे अभ्यास करत नाही? 18 घंटे तर थोडासा कमी, आहे का नाही? मग तुम्ही भीमाच्या लेकी आहे, रमाईच्या आणि सावित्रीच्या लेकी आहे, तुम्ही का त्याच्यासारखं वागत नाही? तर 7व्या वर्गापासूनच आजकालच्या मुली प्रेमामध्ये पडते. पण आजकालच्या मुलांना, तरुण मुला मुलींना असं वाटते आमच्या आई वडिलांना खोटं बोलून फसवत आहोत. आई वडिलांना कधीच फसवता येत नाही, ते आपलं कर्तव्य करत आहे बिचारे, आहे का नाही? तुम्ही त्याच्या डोळ्यामध्ये काय झोकत आहात? धूळ झोकत आहात. तुम्ही तुमच्या आई वडिलांना फसवत नाही, समजलं का? तुमचे आई वडील त्याचं कर्तव्य करताय, जन्म दिला तर आई वडिलांना फसवू शकत नाही. तरुण मुलं मुली स्वतःलेच फसवत आहे.
आज तुम्ही ऐकणार नाही वडिलांचं, म्हणून ते उघडं नागडं मोबाईलवरचं टीव्हीवरचं पाहणं सोडून द्या. त्याच्यावर अभ्यास आहे. प्रामाणिकपणे तुमच्या आई वडिलांनी मोठ्या किमतीचा मोबाईल घेऊन दिला असेल, लॅपटॉप, त्याच्यावर प्रामाणिकपणे अभ्यास करा. तर आई वडिलांनी लक्ष घेतलं पाहिजे. मुला मुलीचे मोबाईल तपासत चालला तुम्ही, कोण्या मुलाचे फोन आहे काय आहे तपासत जा. तुम्हाला नाही समजलं तुम्हाला ना, तर चुपचाप मोबाईल घ्यायचा, एखाद्या चांगलं हुशार नातेवाईक वगैरे पाहायचा, आपला पोरग मोरग किंवा आजूबाजू असेल त्याला म्हणायचं बाबू नंबर पाय म्हणायचे. तुम्ही मोबाईल नंबर मुलीचे आणि मुलाचे मोबाईल तपासत नसाल तर पुढे जाऊन धोका आहे. लक्षात घ्या. तपास. तुम्हाला नाही समजत मोबाईल, मुला मुलीचे कोणाचे फोन आले काय, कोणाच्या संपर्कात राहते, तर शेजारचा पोरगा हुशार एखादी शहाणा त्याच्या हातून मोबाईल तपास. हे तुम्ही समजणार नाही तर तुम्हाला मुलं मुली तुम्हाला धोका देईल. रिझल्ट कोणता लागते? 0. तुम्हाला वाटते माझी मुलं तिथं मागच्या रूम मध्ये, पहिले कसं होतं, पुस्तकामध्ये मुलं डोके गाऊन अभ्यास करत होते, तर पुस्तकामधला अभ्यास वेगळा होता, आहे का नाही. पुस्तकामध्ये झोप लागली तर आपण उठवत होतो, पण मोबाईल मध्ये अभ्यास होते जर प्रामाणिकपणे जर केला तर, लॅपटॉपवर कॉम्प्युटरवर. पण मुलं मुली करत नाही. मोबाईल मध्ये कानामध्ये घालून तुम्हाला काय माहिती, गाणे ऐकत आहे का सिरियल पाहत आहे. म्हणून लक्षात घ्या, संपत्तीपेक्षा आपली संतती महत्वाची आहे. आपल्या मुलाबाळांना तर लक्ष ठेवा, येणारी पिढी. समजलं का तुम्हाला? तर बाबासाहेबांना इंग्रजीचे धडे रामजी बाबांनी दिले. लक्षात घ्या, इंग्रजीचे धडे. आणि म्हणून बाबासाहेब भिवाचे भीमराव आणि बाबासाहेब बोधिसत्व बाबासाहेब झालेले आहे या जगामध्ये. लक्षात घ्या. म्हणून आपण खरोखर बाबासाहेबांसारखं नाही, पण बाबासाहेब थोडंफार तरी त्यांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपलं भविष्य खूप उज्ज्वल आहे, आपल्या हातामध्येच आपलं भविष्य आहे. अशा कितीतरी मुली आहे. मी त्या दिवशी हिरापूर तळणी नावाच्या गावामध्ये गेलो. ती मुलगी वंदनेमध्ये बसली आणि वंदनेमध्ये बसली, तिचं लक्ष वंदनेमध्ये, तिनं वंदनाय म्हणली आणि इतकी काळजीपूर्वक ती धम्म ऐकत होती. मी सांगत होतो ते म्हणजे असं तिला अशी म्हणजे ऐकत होते ते. मी तिला म्हटलं कितवीला आहे, तर म्हणते जी म्हणे मी आता नीटची परीक्षा देतो म्हणे. म्हणजे मला असं वाटलं की कुठलं तरी कॉम्पिटिशन स्पर्धा परीक्षा चांगल्या याच्यामध्ये, ते चेहऱ्यावरच दिसलं ते. म्हणते जी म्हणे मी नीटची परीक्षा देतो म्हणे, नीटची परीक्षा. किंवा मग असं म्हणलं की चांगलं वाटेल म्हणे. तिचा चेहराच सांगत होता का हिचं भवितव्य, हिचं भविष्य उज्ज्वल आहे. आता मला कशावर ओळखता आलं, म्हणजे नुसती माझ्या प्रवचनातच बसली असं, म्हणजे अशी टप लावून असं, म्हणजे जे मी सांगत होतो ना तिच्या मेंदूमध्ये एक एक गोष्ट लक्षात येईल. म्हणजे माझं लक्ष गेलं का ही जी मुलगी आहे, तुम्ही म्हणा मुलीकडे काय लक्ष पाहिजे, पण ती मुलगी इतकी पाहत होती, म्हणजे इतकं एक्सेप्ट करत होती प्रवचन, की मला समजत होतं की ही जर प्रवचनच इतकं मन लावून आहे ते बुद्धाचं, तर ही नक्कीच अभ्यासही छान करत असेल, किंवा शिक्षक वर्ग तिचा जो शिकवत असेल, तिला जो काही कॉलेजमध्ये किंवा ट्युशन मध्ये, तेही ती मन लावून ऐकत असेल. हे मला ते स्पष्ट चेहऱ्यावर भाव दिसले. तर चेहऱ्यावर भाव दिसतात, अभ्यास करणारी मुलं ओळखता येतात. म्हणून लक्षात घ्या, आजकाल तरुण मुला मुलींनी अभ्यासाकडे लक्ष द्या. अभ्यासानंच आपली प्रगती होणार आहे, देवी देवतानं प्रगती होणार नाही. म्हणून आपल्या आई वडिलांनी आपल्या घरामध्ये जे काही देवी देवता असेल, आता 68 वर्ष झाले, बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्म दिला, बौद्ध धर्माप्रमाणेच वागायचं. आपल्या घरामध्ये देवघर ठेवायचं नाही, ते भूतक येतं वैते. समजलं का? आता तरी देवदेव करणं, जादू टोना, जादू केली. एक बाई म्हणे दारूतच घातलं म्हणे महापौराला बंदी, दारूतच केलं म्हणे, दारूतच केलं. त्या ब्राह्मणाच्या पोराले जादू होत नाही, कोणाने होते फक्त आदिवासी, महार, मांग, गोंड, गवारी, बस झाले. तुम्ही ऐकलं का ब्राह्मणाच्या पोरीच्या अंगात येते का? हे सगळी अंधश्रद्धा आहे, तुमच्या मनातली कल्पना आहे. तर तिथं संदल निघते त्या पुलगावला आणि इतके गाणे, ते गाण्याची नशा चढते आपल्याच लोकांच्या अंगात येते. मुसलमान लोक माहित आहे का काय म्हणे, म्हणजे माझ्याकडे गोष्ट आली ते की भंतेची म्हणे आम्ही मुसलमान समाजाचे लोक, आम्ही 5 वेळा नमाज पढतो, आम्ही कुराण वाचतो, आमच्या अंगात येत नाही म्हणे. आणि बौद्ध लोक आमच्याकडे संदल निघाल त्याच्याच अंगात येते म्हणे. हे कसं काय उलट? म्हणजे मुसलमानाचे आपणच पूजाचे, हिंदूचे आपणच पूजाचे, तिकडं भिकारामय आपणच पूजाचा, हा सगळे ठेका तुम्हीच घेतलेला आहे. म्हणजे मुसलमानाच्या देवाकडे जा तुम्ही, हिंदूकडे जा, देव्याकडे जा, दुर्गेकडे जा, तिकडं नवरात्री करा, सगळं तुम्हीच ठेके घेतले. तुम्हाला तर मारायला पाहिजे त्या लोकांनी. तुम्ही बौद्ध धर्म दिला बा तुम्हाला बाबासाहेबांनी, तुम्ही काय आमच्याकडे येता मग? येते का तुमच्याकडे मंदिराकडे? त्याने बिमारी आल्या त्याने असं विचार करायला पाहिजे बा का आम्ही एवढं मोठं करत आहोत, करतो का नाही आपण? आहे का नाही त्याच्या अंधश्रद्धेमध्ये? आहे का नाही? मला सांगा, त्यांच्यावर किती संकट आलं तरी ते बुद्ध विहारात येतील का? आपण काय म्हणतो, बुद्ध विहार, बुद्धाच्या न्याय भागलं ना आपण, तर त्या मुसलमानाच्या दर्ग्याकडे जाऊ.
बुद्धानं नाही भागलं ना आपलं, तर हिंदूच्या देवीकडे जाऊ. पण त्याच्यावरही संकट आले तरी पण ते येतात का बुद्ध विहाराकडं? येतील का ते? ज्या मातंग समाजावर, ज्या 59 जातीवर, मातंग, चांभार, भंगी 59 जातींना बाबासाहेबांनी आरक्षण दिलं, जेवढे अधिकार आरक्षण आपल्याला दिलं तेवढंच त्या लोकांना दिलं. कुठल्या मातंग समाजाच्या घरी आपल्या बुद्धाचा आणि बाबासाहेबांचा फोटो आहे? घेतात ते मातंग, चांभार वगैरे तुमच्या गावातला? तुम्ही म्हणता ना आता काहीच नाही राहिलं, म्हणता का नाही तुम्ही काहीच नाही राहिलं? शरीराचा विटाळ गेलाय, फक्त मनातला विटाळ कायमच आहे. आताच अनुभव आला असेल, एवढं मोठं भारतीय संविधानाची तोडफोड झाली, संविधानाचा फायदा, संविधानाचा आरक्षण, बाबासाहेबांच्या शिक्षणाचा, मतदानाचा, दिलेल्या सोयी सवलतीचा सगळ्याच भारत देशातले लोक फायदा घेतात. आणि संविधानावर जेव्हा आच आली तर रस्त्यावर उतरणारा, संविधान वाचण्यासाठी कोणता समाज पुढे आला? बौद्धच आला ना, मातंग आला तुमच्या जवळचा, तुमच्या गावातला. त्यानं काही म्हणलं, मोबाईलवर वगैरे टाकलं, काही त्यानं आंदोलन केलं, रस्त्यावर कोण उचलतात? बौद्ध लोक. समजून घ्या ना त्याच्या मनामध्ये किती काळ गेला. एक तरी मातंग उतरला, बरं एक तरी चांभार, भंगी ज्यांच्यासोबत तुमचं रोटी बेटी व्यवहार आहे किंवा तुम्ही हे करतात, मग कोण समाज उतरला परभणीला? एवढे लक्षात येत नाही तुम्हाला? आहे का नाही चिंतेची बाब? समजायला आलं का नाही तुम्हाला? तो आपला आहे का परका आहे? समजलं काय? म्हणजे बाबासाहेबांविषयी किती द्वेष आहे, बाबासाहेबांच्या संविधानाविषयी किती द्वेष आहे. आणि तेच संविधान जर एखाद्या बामणाने लिहिलं असतं तर त्याला देवच बनवून टाकलं असतं, सोन्याचे पुतळे झाले असते. पण संविधान कोण लिहिलं? महार माणसाने लिहिलं ना, खालच्या जातीतल्या. म्हणून बाबासाहेबांच्या संविधानाचा राग करतात आणि जिवंतपणी तर राग केलाच, द्वेष केला, पण आताही ते करत आहे. म्हणून काहीतरी जागृत राहा, काहीतरी डोकं लावा. आपला शत्रू कोण आणि आपला मित्र कोण हे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे, ठेवलं पाहिजे तुम्ही लक्षात. शत्रू आणि मित्र कोण हे जर तुम्हाला समजत नसेल, या जगामध्ये समाजामध्ये वावरत असताना आपला शत्रू कोण आहे आपला मित्र कोण आहे, तर तुमचं जीवन उंचावणार नाही. लक्षात घ्या. आलं का लक्षात? म्हणून 68 वर्ष झाले तुमच्या घरामध्ये असेल जे काही ते फेकून द्या नदी नाल्यामध्ये. 22 प्रतिज्ञा पाळा. आपल्या घरामध्ये कोणतेही हिंदू धर्माचे देवी देवता असतात कामा नाही, आपल्या नातेवाईकांना सांगितलं पाहिजे. दुसरी गोष्ट बौद्धांनी केली पाहिजे, कोणती? हिंदूंचे कोणतेही सण साजरे करू नये. समजलं का? आपली आचारसंहिता आहे, बाबासाहेबांनी सांगितलंय. आपण बौद्ध आहोत का हिंदू आहोत? आपल्याला बौद्ध धम्म दिला ना बाबासाहेबांनी, का हिंदू धर्मात आहोत आपण हिंदू धर्मामध्ये होतो तर हिंदू धर्माचे सण साजरे करायला काही हरकत नाही. पण आपल्याला बौद्ध धम्म दिला, आपल्या हिंदू धर्मातले आपले सण नाही आहे. मला सांगा, दिवाळी, इकडे लक्ष द्या, दिवाळी, दसरा, होळी, रक्षाबंधन, गुढीपाडवा, पोळा, दिवाळी, दसरा, रक्षाबंधन, राखी बांधणे, होळी, रंग लावणे, गुढीपाडवा हे हिंदूंचे सण. दिवाळी, दसरा, पोळा, गुढीपाडवा, रक्षाबंधन हे सगळे काही हिंदूंचे सण आहे. कुठला तरी भारतातला आणि जगातला मुसलमान हिंदूंचे सण साजरे करताना दिसतो का तुम्हाला? दिसतो? भारतात, जगात हिंदूंचे दिवाळी, दसरा, पोळी, रक्षाबंधन, होळी साजरा करताना दिसतो तुम्हाला? मुसलमान. बरं ख्रिश्चन तरी जगातला, भारतातला? आपण कोण आहोत मग? बौद्ध. बौद्धांनी बौद्धासारखंच वागायचं. आपले सण हिंदू धर्माचे सण नाही, ते प्रतिक्रांतीचे सण आहे. दिवाळीच्या दिवशी मोगलाईन म्हणतेची हत्या केली ब्राह्मणांनी, म्हणून त्याने दिवाळी चालू केली. होलिका नावाची नागराणीची हत्या केली, म्हणून त्यानं होळी चालू केली. जेवढे काही सण हिंदूंचे आहे ना, ते बौद्ध भंतेंच्या कत्तलीचे, खुनाचे दिवस आहे. बौद्ध राजांच्या मर्डराचे, खुनाचे दिवस म्हणून प्रतिक्रांतीच्या रूपात त्यांनी ते सण हे मर्डराचे, खुनाचे दिवस म्हणून त्यांनी आनंदाचे दिवस म्हणून साजरे केले. प्रतिक्रांतीच्या रूपात हे बाबासाहेब म्हणतात. समजलं तुम्हाला? म्हणून आपले खरे सण कोणते आहे? म्हणून आपण यावर्षी तरी सुद्धा आपल्या घरामध्ये कोणतेच दिवे नाही, काही नाही, काही नाही. आपले खरे सण आहे 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा. जाता का तुम्ही प्रत्येक विहारात रविवारी? आपल्या विहारात पौर्णिमेला आदल्या दिवशी साफसफाई करून आपण उद्याला पौष पौर्णिमा, आपण प्रत्येक पौर्णिमेला सकाळ आणि संध्याकाळ आपल्या मुलाबाळांना घेऊन वंदनेला गेलं पाहिजे. हे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं. आपले खरे सण कोणते आहे? 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा. त्याच्या पलीकडे आपले सण नाहीत. आणि जे करत असेल तो महार माणूस, तो बौद्ध नाही आहे, तो बाबासाहेबांच्या रक्ताचा, तो डुप्लिकेट समजायचा. समजलं का? ज्याचं भागत नाही. महिन्यातून किती पौर्णिमा असते? एकच. 12 महिन्याची किती पौर्णिमा? 12. 12 महिन्याच्या 12 पौर्णिमेला
म्हणजे महिन्यातून एकच दिवस तुम्हाला विहारात जायचं आहे, वंदना करायची आहे प्रामाणिकपणे, ते एवढं नाही करू शकत? हिंदू लोक सकाळ संध्याकाळ दिवे लावतात, देव धुतात, आपण काहीच बुद्धाचं करत नाही, बाबासाहेबाचं करत नाही, तर आपल्याला काही लाभ होणार आहे का? म्हणून वर्षामासात ग्रंथाला नियमितपणे गेलं पाहिजे, पाऊस राव काही राव, श्रद्धा ठेवा, बुद्धावर विश्वास ठेवा. श्रद्धा बलानच आपल्याला या भवसागर दुःखसागर पार करता येते असं बुद्ध म्हणतात. समजलं का? मग तुम्ही जर विहारात जात नसाल तर तुमच्या मुलाबाळांना संस्कार लागणार, जबाबदारी आई वडिलांची. म्हणून आजकाल आपल्या समाजातील तर सोडा पण इतरही समाजातील लग्न जास्त दिवस टिकत नाही, कारण त्यांचे संस्कार चांगले नाही. म्हणून लोक आम्हाला म्हणते जे आजकाल चांगल्या मुलाले भेटणं कठीण आहे आणि मुलीले चांगल्या मुलगा भेटणंही कठीण आहे. तर काऊन कठीण आहे? चांगला मुलगा भेटणं कठीण आहे, चांगली मुलगी भेटणं कठीण आहे आजकाल. मग भेटत काऊन नाही? चांगली म्हणजे कोणती, चांगला म्हणजे कोणता? चांगला म्हणजे तो जो बुद्धाच्या मार्गावर आहे, बाबासाहेबांच्या मार्गावर आहे, तो चांगला मुलगा, त्याला पटकन पोरगी द्या. जी बुद्धाच्या विचारावर आहे, पंचशिलाचं पालन करते, ती चांगली मुलगी. चांगली मुलगी म्हणजे का पाहायला देखणी का? वाना आहे पण गुणानं. तुम्हाला वान नाही वाटायचा आहे तर गुण वाटा, आहे का? वान वाटायचा आहे का गुण वाटायचा आहे? गुण वाटले पाहिजे. बाबासाहेबांनी गुण वाटले, बुद्धाने गुण वाटले. वान वाटणं आपला सण नाही आहे. मी वानाची कहाणी कधीतरी सांगितली, सावित्रीबाईनच चालू केली, पण ती हे असं वान नाही वाटत होते. ते वानाच्या नावान जायचं चहाडी चुगली करायची, है का? तर मी ते कधी गोष्ट सांगेन. म्हणून आपल्या समाजामध्ये लग्न जास्त दिवस टिकत नाही, त्याचा कारण आहे कारण लोक धर्म मार्गाकडे नाही आहे. तर या ठिकाणी या परिवारामध्ये आयुष्यमती बेबी आई काय नावायचं तर भीमरावजी सावळे आणि प्रफिल आणि प्रवीण यांच्या घरी मला जे आजच्या उद्याला पौर्णिमा आहे, आजी जाऊची जयंती आहे, या निमित्तानं तुम्ही माझी धम्मदेसना ऐकलेली आहे. म्हणून बौद्ध धम्मा बुद्धाच्या धम्माचा कुठल्याही काल्पनिक देवाशी, ईश्वराशी, आत्म्याशी काही संबंध नाही. बुद्धानं देव आणि आत्मा नावाची कोणतीही गोष्ट मनुष्याच्या शरीरामध्ये नाही आहे. आत्मा ही कल्पना आहे, अंधश्रद्धा आहे. आत्मा नावाची कोणतीही गोष्ट शरीरामध्ये नाही असं कोण म्हणते? बुद्ध सांगते. आत्म्यावर विश्वास ठेवू नका. आत्माच नाही तर आत्मा अमर होण्याचा प्रश्नच नाही. आत्माच नाही तर आत्म्याच्या पुनर्जन्माचा प्रश्नच नाही. आत्मा ही अंधश्रद्धा आहे. देवदेवता मानणं म्हणजे ईश्वरांवर, देवांवर श्रद्धा ठेवणं आणि आत्म्यावर, काल्पनिक देवावर, काल्पनिक ईश्वरावर आणि काल्पनिक आत्म्यावर श्रद्धा ठेवणं ही अंधश्रद्धा आहे, अधर्म आहे असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. लक्षात घ्या. शिक्षणानंच आणि बुद्धाच्या विचारानंच या जगाचं कल्याण होणार आहे. जर बुद्धाच्या विचारानं आणि बाबासाहेबांच्या विचारानं जर जगाचं कल्याण होत असेल तर आपले विचार कशाने होईल? त्यांनीच होणार आहे. म्हणून शिका आणि अभ्यास करा. काही नाही, कोणाच जादू करत नाही, कोणी कवटाळ करत नाही. पेराल तसे भोगवेल. आपल्या कर्माचे फळ आपल्याला भोगावेच लागतात. इथंच, तिकडे नरकात नाही, इथंच भोगावे लागतात. जसं पेराल तसं उगवत असते. समजलं का? पण आपली अंधश्रद्धा काय? देवाचा कोप झाला असेल मग देवाला खुश करा, देवीचा कोप झाला असेल मग देवीला खुश करा, असं वगैरे काही नाही. सगळ्याला जबाबदार कोण असते? आपल्या दुःखाला आपले कर्म जबाबदार असते. म्हणून पुण्य कर्म करा. एकामेकांना दुखू नका, एकामेकांना त्रास देऊ नका, दुःख देऊ नका, मैत्रीनं वागा. आणि कोणासोबत जर काही हेवे दावे असेल नष्ट करा, एकामेकांना माफी द्या, क्षमा करा. मनात गाठी पाडून ठेवू. बुद्धाचा धम्म गाठी सोडणारा आहे की गाठी बांधणारा आहे? गाठी बांधा का गाठी सोडा म्हणते? म्हणून आजपासून गाठी सोडा. रागाच्या, द्वेषाच्या, मोहाच्या या गाठी सोडण्यासाठीच भगवान बुद्धाने आपल्याला धम्म दिलेला आहे. या कुठल्याही प्रकारच्या गाठी मनामध्ये बांधून ठेवू नका. गाठा सोडत चला, हे का नाही? कधी कोण दिवस येईल कसा कोण जाणतो. आपल्या जीवनाचा काही भरोसा नाही. एक दिवस हातचा नाही म्हणतो आपण, असा शब्द वापरतो. एक दिवस हातचा नाही. कोणता दिवस कसा येईल? म्हणून सगळ्यासोबत मैत्रीनं वागा, करुणेनं वागा. कुणाच्याही निंदा, चाड्या, चुगल्या करू नका. त्याच्यामुळेच लोक दुखी आहे, अर्धे लोक, आहे का नाही? लावालावी, चाडी चुगली करू नका. कोणती गोष्ट आपल्याला पूर्ण माहित नसेल तर कोण काहीही सांगितलं म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. लक्षात घ्या. कोणाविषयी काहीही सांगते म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. म्हणून कानावर विश्वास कमी ठेवायचा आणि डोळ्यावर विश्वास जास्त ठेवायचा.
कोणी कोणाविषयी काही निंदा केली म्हणून ते मनावर घ्यायचं नाही, आणि कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर घ्यायची नाही. सगळ्यात मोठं दुःख कोणतं आहे? आपण एकामेकांच्या निंदा करत असतो. ह्या निंदा करणं सोडून दे. समजलं का? कोणाच्या काही निंदा करू नका. निंदा करणं सगळ्यात मोठं पाप सांगितलंय भगवान बुद्धाने. समजलं का? निंदा करायच्या ना किती मोठं भयंकर पाप आहे ते. दुसऱ्याचं घर उद्ध्वस्त होत असतं काय ना, निंदेनं. म्हणून दुसऱ्याच्या घरी आगी लावणं, म्हणून आपल्याच घरातला अंधार पहा, दुसऱ्याच्या घरातला अंधार शोधू नका. लोकांना सवय कोणती आहे? दुसऱ्यातल्या घरातला अंधार शोधणं. दुसऱ्याच्या घरातलं, माझी सुनबाई माझ्यासोबत रोज भांडते, पण हिची नवीन सुनबाई आली, हिच्या घरातलं भांडण कधी रस्त्यावर दिसत नाही, हिची सुनबाई मस्त राहते गोडी गुलाबीनं. तर हे काय करतो आपण मग? त्याच्या घरातला कला निघाला पाहिजे, आपण काहीतरी करतोच मग प्लॅनिंग. माझ्या घरात जसं तसं त्याच्या घरात असलं पाहिजे. समजलं का तुम्हाला? समजलं का? आलं का लक्षात? म्हणून हे सगळ्यात मोठ्या बायांना ही सवय आहे. कोणती? कोणाच्या घरी जाऊन बसलं, कुठंही बसलं, समजा कोणाच्या घरी कुठंही रस्त्यावर विहारासमोर, ह्या गोष्टी सोडून द्या. खरोखर तुम्ही बुद्धाच्या आणि बाबासाहेबांच्या गोष्टी करता का तिथे? सांगा बरं. कोणाच्या घरी बसायला गेले, ठीक आहे, सुखाले दुखाले ठीक आहे, असं जातच नाही असं अजिबात नाही, पण तिथं कोणाची निंदा करायची खूप मोठं पाप आहे बरं. ते भयंकर पाप सांगितलंय भगवान बुद्धाने. निंदा चुगली पासून दूर राहा. समजलं का? यानंच आहे का सगळे तुमच्या मनामध्ये ज्या काही गाठी पडतात त्या कशामुळे पडतात? यानं असं म्हणलं, तिनं असं म्हणलं, त्यानं असं म्हणलं होतं म्हणून, हिनं असं होतं म्हणलं म्हणून, त्यानं मला असं असं म्हणलं होतं म्हणून मी बोलत नाही. झालं, बोलत नाही म्हणजे गाठी. असं आहे का नाही? झाले त्याने किती वर्ष? 15 वर्ष झाले. मला तशी बोलली होती म्हणून, मला तसा बोलला होता म्हणून, माई तिनं याच्यापाशी निंदा केली होती म्हणून, मला माहीत झालं होतं म्हणून, झालं तेव्हापासून अबोला आहे. समजलं का? म्हणून कोणाच्याच निंदा करणं सोडून द्या. या वर्षी तरी सुंदर जीवन जगा, पुण्य कर्म करा, कुशल कर्म करा. समजलं का? हसत खेळत राहा, आणि कोणाची चुकी झाली असेल तर माफी द्या सगळ्यांना. समजलं का? ज्या लोकांसोबत, शेजाऱ्यासोबत तुम्ही रात्रंदिवस भांडत असाल ना, ते शेजारी कधीतरी कामी पडू शकते. लक्षात घ्या, तेही पडू शकते, त्याचंही पाणी पडत. तुमची मुलगी नंतर येईल, तुमचा मुलगाही नंतर येऊ शकते. जी शेजारी तुमच्यासोबत नेहमी झगडा करते, वादविवाद करते, कधी कधी तेही तुमच्या मरतेवेळी तिचंही पाणी पडू शकते. लक्षात घ्या. म्हणून आपला शेजार धर्म चांगला ठेवा. सगळ्यात मोठा धर्म कोणता ठेवायचा आहे? पोरगी तुमची तिकडे राहते 4-10 कोसावर, समजलं का? पण शेजारी कुठे राहते? एकदम डोळ्यासमोर, दरवाजामध्ये. आपला शेजार धर्म चांगला ठेवा. शेजार धर्म चांगला असला तर आपल्याला चांगलं वाटेल. शेजारचे कसे असले तर बेकार वाटते का? कसं तरी बापचे शत्रूच आहे, कसं काय शत्रू मानायचे, त्यांना मित्र मानायचे. आपलं समजलं का? तुमचा शेजार धर्म कसा असला पाहिजे? चांगला. सुख असते बरं. शेजार धर्माचे काय असते? सुख आहे. माझ्या घरासमोर, माझ्या आजूबाजूला जेवढे घर आहे ना, माझ्यासोबत चांगले वागतात बा, चांगले बोलतात बा, मला ते मदत करतात बा, तर किती मस्त वाटते. आणि तुमच्या भोवतालची एवढे घर तुमच्यासोबत विरोधक आहे, शत्रू आहे, तुम्हाला कसं वाटते? वेगळंच वाटतं. असं वाटतं घर सोडून जावं का? वाटते का नाही कधी कधी? म्हणून आपला शेजार धर्म चांगला ठेवा. ठीक आहे? एकमेकांना मदत करा. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. भवतु सब मंगल भवतु, सब मंगल भवतु, सब मंगल. नथि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं, एतेन सच्च वच्चेन होतु मे च मंगल. नथि मे शरणं अयं धम्मो संघो मे शरणं वरं, एतेन सच्च वच्चेन होतु मे च मंगल. सब पापस्य परणं कुशलस्य उपसम्पदा, सचित्त परियोदपणं एतं बुद्धानं शासनं. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.